नमस्कार, ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला डीपनेकमध्ये 42 मापाची मागील भागाची आणि समोरील कटोरी ब्लाउजची मार्किंग म्हणजे ड्राफ्टिंग आपल्याला कशा रीतीने करायची आहे हे मी सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही सर्व ब्लाउजसाठी लागणारी मापे आहेत। इथे समोरील शोल्डर आहे 14.5 आणि मागील शोल्डर आहे 15.5। आता त्याची छातीची वरची गोलाई जी आहे ती आहे 39 आणि मेन छातीची गोलाई आहे 42 आणि त्याचा टक्स पॉइंट आहे 11.25 आणि ब्लाउजची लांबी जी आहे ती आहे 15.5। ह्या मापाची आपल्याला कटोरी ब्लाउजची मार्किंग करायची आहे। आता मी हा पेपर घेतलेला आहे। ह्या पेपरवरती इथे मी कशी सरळ लाईन अशी मार्किंग करून घेते। इथे अशी एक सरळ लाईन मार्किंग करायची आणि ह्या बाजूने सुद्धा अशी मार्किंग करायची असते। आता इथे सर्वात अगोदर आपल्याला ब्लाउजची लांबी टाकायची असते। आता ब्लाउजची लांबी आहे 15.5। आता 15.5 ही रेडी पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला 1 इंच शोल्डरच्या बाजूची शिलाई आणि आपण जे खाली कमरपट्टी जॉईन करतो त्या बाजूची शिलाई, त्यासाठी आपल्याला 1 इंच जास्त अंतर ठेवायचे असते। हे अंतर आपण 1 किंवा 1.25 पर्यंत ठेवू शकतो। जर आपला धागे निघणारा जर मेन कापड असेल तर आपल्याला तिथे 1.25 हे अंतर सोडावे लागते। तसे ब्लाउजची लांबी प्लस मी 1 इंच असे अंतर सोडते, म्हणजे 15.5 प्लस 1 इंच झाले 16.5। 16.5 वरती मी एक असे निशाण करून घेते आणि इथून आपल्याला 16.5 वरती असे निशाण करून घ्यायचे आहे। त्यामुळे आपली ही जी लाईन आहे ती क्रॉसमध्ये जाणार नाही, किंवा आपण ह्या स्केलचा अशा रीतीने सुद्धा वापर करू शकतो। आता ही झाली शोल्डरची लाईन, ही झाली कमर गोलाईची लाईन। आता ही कमर गोलाईच्या लाईन वरती आपल्याला कमरची माप टाकायची आहे। आता याची जी कमर गोलाई आहे 36.50। आता 36.50 चा आपल्याला चौथा भाग करायचा, म्हणजे 9.12 इथे कमर गोलाईचे माप टाकायचे आहे। पण त्याआधी इथे 1 इंच मागील टक्ससाठी जागा सोडायची, नंतर कमर गोलाईचे माप टाकायचे। तर कमर गोलाई 36.50 चा चौथा भाग येईल 9.12, म्हणजे 9 आणि हा 1 पॉइंट। नंतर प्लस इथे 1.5 इंच शिलाईसाठी जागा सोडायची। नंतर इथे आपली शिलाईची लाईन तयार होईल। ह्या शिलाईच्या लाईन पासून इथे आपण ही जी सरळ लाईन केली आहे त्या लाईन पर्यंत इथे याचा सेंटर काढायचा आहे आणि 1 इंच ही जागा आपण सोडली इथे टक्ससाठी, ती टक्सची जागा आपल्याला इथे कव्हर करायची आहे, म्हणजे 0.50 या बाजूने आणि 0.50 ह्या बाजूने अशा रीतीने 1 इंच जागा इथे कव्हर करायची। आता हे झालं कमर गोलाईचे माप। इथे हे शोल्डरचे माप टाकायचे आहे, पण शोल्डरचे माप टाकण्याआधी इथे आपल्याला आर्महोलच्या लांबीचे माप टाकायचे आहे। आता आर्महोलची लांबी काढण्यासाठी बरेचदा आपल्याला शोल्डर आपले ब्लाउजचे शोल्डर जे असते ते आपले जास्तीत जास्त उतरते, कारण आपण ही जी आर्महोलची लांबी असते ते आपली कमी जास्त होऊन जाते। अशा वेळेस आपल्याला काय करायचे असते, ही जी आपली छातीची वरची गोलाई आहे, आपण जर छातीच्या वरच्या गोलाईचा 6वा भाग केला तर आपले कमीत कमी शोल्डर उतरण्याची शक्यता असते। आपण जर हा छातीच्या गोलाईचा वापर केला तर आपले शोल्डर उतरणार नाही। यासाठी आपल्याला छातीच्या वरच्या गोलाईचा 6वा भाग घ्यावा लागतो। म्हणजेच इथे आर्महोलची लांबी काढण्यासाठी छातीची वरची गोलाई भागेला 6 करायचे, म्हणजे 39 भागेला 6 जर आपण केले तर इथे 6.5 उत्तर येईल, म्हणजे 6.5 आपल्याला इथे निशाण करून घ्यायचे आहे। ते आपण सध्या इथे आपण शोल्डरचे माप टाकलेले नाही आहे, पण आपण इथे सुद्धा घेऊ शकतो किंवा इथे सुद्धा घेऊ शकतो। कुठे पण आपण हे खाली जे 6.5 वरती असे निशाण करून घ्यायचे। आता 6.5 इथे केले आणि 6.5 वरती पुन्हा मी इथे कसे निशाण करून घेते आणि इथून अशी एक लाईन ओढून घ्यायची असते। आता ही लाईन ओढताना सुद्धा आपल्याला ह्या लाईनवरती ह्या स्केलला असे ठेवायचे, त्यामुळे आपली ही जी लाईन आहे क्रॉसमध्ये जाणार नाही आणि इथून अशी सरळ लाईन ओढून घ्यायची। आता हे झाले, इथे आपल्याला छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकायचे आहे।
म्हणजे जिथे छातीची वरची गोलाई जी आहे ती आहे 39. 39चा चौथा भाग करायचा म्हणजे 9.75 हे माप. 9.75 प्लस इथे आपण 1.5 इंच जागा सोडली, इथे सुद्धा 1.5 इंच जागा शिलाईसाठी सोडून द्यायची आहे. नंतर हे जे दोन मार्किंग आहे ते आपल्याला असे एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. आता इथे आपण छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकले. नंतर इथे आपला हा पॉइंट आहे म्हणजे इथे आपली शिलाई नाही. ह्या शिलाईच्या लाईन पासून तर इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचे आहे. आता शोल्डरचे माप हे काढायचे कसे? आता शोल्डरचे माप आपण काढत असतो तेव्हा आपण हे जे समोरील शोल्डर असते, समोरील शोल्डर आपण 3 इंच, समोरील शोल्डरमधून आपण 5 इंच मायनस करत असतो. आपण जर असे मायनस केले तर शोल्डर आपले हे कमी जास्त होऊन जाते किंवा ते शोल्डरसुद्धा असे उतरू लागते. कारण आपले बरेचदा शोल्डर उतरण्याच्या प्रॉब्लेम्स आपल्या बरेच कस्टमरचे असे असतात. आणि हे जर आपण शोल्डर डीपनेक ब्लाऊजसाठी आपल्याला हे शोल्डरचे माप आणि ही आर्महोलची लांबी घेणे हे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ह्या दोनवरतीच हे आर्महोलची लांबी आणि हे शोल्डरच्या मापावरतीच आपले ब्लाऊज हे डीपनेकचे ब्लाऊज जे असते त्याची उतरण्याची शोल्डरचे जे उतरते ते आपल्या ह्या आर्महोलच्या लांबीवरती आणि ह्या शोल्डरच्या लांबीवरतीच अवलंबून असते. म्हणून आपल्याला हे जे शोल्डरचे माप असते आणि ही आर्महोलची लांबी असते ती आपल्याला अगदी व्यवस्थित घ्यायला लागते. ही जर आपण आर्महोलची लांबी आणि हे शोल्डरचे माप जर व्यवस्थित घेतले तर आपले शोल्डर उतरणार नाही. म्हणजे आपल्याला शोल्डरचे माप कशा रीतीने काढायचे? आता शोल्डरचे माप काढण्यासाठी ही जी छातीची वरची गोलाई आहे त्याच्या भागेला 5 करायचे असते. म्हणजे 39/5 करायचे म्हणजे इथे 7.80 उत्तर येईल. आता 7.80 हे माप टाकायचे कसे? तर इथे आपल्या हा शिलाईची लाईन आहे. इथे छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकले आपण आणि तिथे एक ही शिलाईची लाईन तयार होईल. त्या शिलाईच्या लाईनवरती ह्या टेपला असे ठेवायचे आणि इथे 5वा भाग टाकायचा असतो. म्हणजे 39/5 जर केले 7.80. आता 7.80 म्हणजे किती? हे सव्वा हे 7.75 झाले. 80 म्हणजे 8ला 1 पॉईंट कमी हे आपले शोल्डरचे माप इथे टाकावं लागेल. म्हणजे हे टेपला असे क्रॉसमध्ये ठेवायचे आणि 7.80 वरती आपल्याला असे मार्किंग करायचे आहे. म्हणजे 8ला 1 पॉईंट कमी. अशा रीतीने आपल्याला हे शोल्डरचे माप करायचे. आता इथे 8ला 1 पॉईंट कमी इथे हा पॉईंट आला आहे म्हणजे इथे असे निशाण करून घ्यायचे. आता इथे किती अंतर आले आहे? 5.5. आता इथे सुद्धा 5.5 वरती असे निशाण करून घ्यायचे आहे आणि नंतर अशी इथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आता एवढे आपले हे शोल्डरचे माप इथे तयार होईल. नंतर इथे 0.75 असे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आणि इथे सुद्धा असे 0.75 वरती असे निशाण करायचे आणि इथून अशी एक क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. नंतर इथे असे 1 इंच सारखे अंतर सोडून द्यायचे. नंतर आता इथून इथपर्यंत किती अंतर आले आहे? 2.25 आणि 1 पॉईंट. म्हणजे इथे जेवढे माप आले आहे तेवढे माप आपल्याला इथे टाकायचे आहे. 2.25 आणि 1 पॉईंट. म्हणजे ह्या दोन बाजूचे जे अंतर आहे ते सारखे असायला पाहिजे. नंतर ही जी आर्महोलची स्केल आहे ह्या आर्महोलच्या गोलाईचा आकार द्यायचा आहे. आधी ह्या स्केलला असे ठेवायचे म्हणजे या निशाणपर्यंत मिळवायचे. नंतर इथून या दुसऱ्या निशाणला असे मिळवायचे म्हणजे आपली ही जी गोलाई आहे ती तयार होईल. आणि इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जागा सोडायची आहे. म्हणजे कटिंग आपली इथे होईल, शिलाई आपली अर्धा इंच खाली येईल. म्हणजे अर्धा इंच ही शोल्डरची शिलाई इथे तयार होईल. आता इथे आपल्याला रेडी शोल्डरचे माप टाकायचे. आता रेडी शोल्डरचा इथे बाही जोडण्यासाठी अर्धा इंच जागा सोडायची. त्यानंतर रेडी शोल्डरचे माप जे आहे ते आपण आता कमी साईज जर असेल
जसे की 30, 32, 34, 36. ह्या जर साईज असेल तर आपण इथे 2.5 इंच रेग्युलर शोल्डरचे माप टाकतो. पण हे थोडे हेवी साईजचे ब्लाऊज असल्यामुळे मी इथे 2.75 हे रेडी शोल्डरचे माप घेते. म्हणजे 0.25 मी इथे वाढवून घेतलेले आहे. म्हणजे जशी बॉडी असेल तशी आपल्याला हे माप कमी जास्त करायचे असते. आणि इथे गळ्याच्या बाजूने 0.25 शिलाईसाठी जागा सोडायची. आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आणि ह्या बाजूने असे अर्धा इंचापर्यंत अशी क्रॉसमध्ये लाईन करायची. आता ह्या गळ्याची जी लाईन आहे इथे आपल्याला अर्धा इंचावरती असे खाली निशाण करायचे आहे. हे डिपनेकचे ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला ह्या गळ्याच्या बाजूने आपल्याला डाऊनचे मार्किंग करायचे आहे. जर बननेकचे ब्लाऊज असते तर आपण ह्या बाजूने डाऊन केले असते. कारण डिपनेकचे ब्लाऊज जे असे असते तो गळा जो आपला खालचा बाजूचा गळा हा जो मागील गळा असतो तो आपला असा डीप असतो, म्हणजे जास्त मोठा असतो. याकरिता आपल्याला अशी ह्या बाजूने ह्या आतील बाजूने आपल्याला डाऊनचे मार्किंग करायचे असते. म्हणजे इथून एक अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. आणि ह्या बाजूने आपला इथे असा चौरस यायला पाहिजे. इथे हा चौरस अगदी बरोबर आला आहे. आता इथे आपले कटिंग होईल तर त्याच्या अर्धा इंच खाली शोल्डरची शिलाई येईल. तर इथे आपल्याला शिलाईचे मार्किंग करून घ्यायचे. हा मागील भाग आहे तर या मागील भागावरती आपल्याला समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग करायची आहे. पण त्याआधी हा मागील टक्सचे मार्किंग करून घ्यायचे असते. आता मागील टक्सचे मार्किंग करण्यासाठी इथे आपल्याला मेन छातीच्या गोलाईचा 10वा भाग टाकायचा. म्हणजे इथे मेन छातीची जी गोलाई आहे ती आहे 42. तर 42 भागीला आपण 10 केले इथे 4.20 येईल. म्हणजे इथे आपल्याला मेन छातीच्या गोलाईचा 10वा भाग टाकायचा आहे. म्हणजे 4.20. 4.20 म्हणजे 4 आणि हा 1 पॉईंट इथे एक असे निशाण करून घ्यायचे आहे. आता इथे आपण इथे 10वा भाग टाकला. आता ह्या लाईनमध्ये आपल्याला टक्स पॉईंटचे माप टाकायचे. म्हणजे टक्स पॉईंट आहे 11.25. आता 11.25 वरती निशाण करून घ्यायचे आहे. ते 11.25 या बाजूने एक निशाण करायचे आणि इथून 4.20 वरती एक असे दुसरे निशाण करून घ्यायचे. म्हणजे इथे आपले हे पॉईंट तयार होईल. आता हे खाली आपण टक्सची गॅप काढलेली आहे. हे आपले समोरील भागाचे मार्किंग आहे. पण हा मागील टक्स आहे. हा मागील टक्स घेण्यासाठी आता ही जी टक्स पॉईंटची लाईन आहे आता ही जी टक्स पॉईंटची लाईन आहे ह्या टक्स पॉईंटच्या लाईनच्या 0.50 किंवा 75 किंवा 1 इंचापर्यंत आपण ही टक्सची लांबी घेऊ शकतो. म्हणजे ही टक्स पॉईंटची लाईन झाली त्याच्या अर्धा इंच पाऊण इंच आपण वर जाऊ शकतो. तर मी इथे 0.75 वरती असे जास्त निशाण करते. म्हणजे याची जी लांबी आहे मी इथपर्यंत घेते. म्हणजे ह्या टक्स पॉईंटपेक्षा 0.75 ने जास्त. म्हणजेच आता इथे 11.25चा हा टक्स पॉईंट आहे. मी हा 10.75 पर्यंत मी हा टक्स पॉईंट घेते. अशा रीतीने आपण ह्या टक्स पॉईंटच्या 1 इंच वर मागील टक्सची मार्किंग करायची असते. आता हे मार्किंग करण्यासाठी दोन्ही अंतर आपल्याला सारखे घ्यायचे असते. इथे 5 आणि 1 पॉईंट आहे. इथे सुद्धा 5 आणि 1 पॉईंट वरती निशाण करायचे असते. आणि ह्या लाईनमध्ये सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता ही सर्व आपली मागील भागाची मार्किंग झाली. कारण आपला हा डिपनेकचा जो भाग असतो हा डिपनेकचा भाग आपला प्रिन्सेस ब्लाऊज, प्रिन्सेस बेल्ट ब्लाऊज, स्पोर्टक्स बेल्ट, कटोरी, साधा कटोरी, डबल कटोरी किंवा अशा कोणताही डिपनेकचा ब्लाऊज असो, ह्या डिपनेकच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला ही जी मागील भागाची मार्किंग असते ती आपल्याला एकसारखीच कटिंग करावी लागते. फक्त खाली आपली ही जी मापे असतात जसे की आपण 28, 30, 32, 34 हे मापे घेतो. हे मापे खाली आपले चेंज होत राहतात. तर माझी प्रोसिजर जी असते ती आपल्याला अशाच रीतीने करायची असते. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ह्या मागील भागाला कटिंग करायचे. कटिंग केल्यानंतर किंवा आपण आता ही आपली ड्राफ्टिंग आहे. ह्या ड्राफ्टिंगवरती आपण समोर 42 मापाची समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग करणार आहोत. आता याआधी आपण हा मागील भाग होता ह्या मागील भागावरती आपण ह्या छातीच्या वरच्या गोलाईचाच वापर केला आहे. पण आता ही समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग आपण इथे आता करणार आहोत.
म्हणून आपण इथे ह्या मेन छातीचा वापर करणार आहोत. आपण आता छातीच्या वरच्या गोळाईचा वापर इथे करणार नाही आहोत. समोरील भाग असल्यामुळे ह्या मेन छातीचा वापर. आता इथे सर्वात आधी आपण इथे आता ही टक्सची गॅप काढली, म्हणजे मेन छातीच्या गोळाईचा 10वा भाग टाकला आणि इथून टक्स पॉईंटचे माप टाकले 11.25. हे माप आपण हे शोल्डरच्या शिराईपासून मोजून घेतले. आता हे झाल्यानंतर इथे आपल्याला समोरील गळ्याचा आकार टाकायचा आहे. आता इथून गळ्याचे माप टाकायचे. आता समोरील गळा आहे 7.5 इंच. आता 7.5 इंचावरती एक निशाण करायचे आहे आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढायची आणि अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. जर तुम्हाला हा गळा लहान होत असेल तर तुम्ही थोडे आणखी असे क्रॉसमध्ये जाऊ शकता. नंतर ह्या स्केलने इथे समोरील गळ्याचा आकार टाकायचा आहे. आता हा पूर्ण झाला समोरील गळ्याचा आकार. आता ह्या समोरील गळ्याच्या ह्या मार्किंगवरती इथे 4.5 किंवा 5 इंचावरती असे निशाण करायचे आहे. आता हे निशाण का करायचे असते? इथे आपली कटोरी मार्किंग होईल. तर मी इथे 5 इंचावरती असे निशाण करून घेते. आता हे निशाण झाल्यानंतर इथे टक्स पॉईंट आहे 11.25. ह्या टक्स पॉईंटपासून इथे म्हणजे इथे आपल्याला हे बेल्टचे माप टाकायचे आहे, म्हणजेच क्रॉस पट्टीचे माप टाकायचे आहे. पण इथून मेन छातीच्या गोलाईचा 20वा भाग टाकायचा. म्हणजे मेन छातीची गोलाई ही 42 भागिले 20 जर आपण केले 2.10 हे उत्तर येईल. आता 2.10 म्हणजे 2 आणि हा 1 पॉईंट. ह्या टक्स पॉईंटपासून हे माप इथे टाकायचे. 2.10 वरती निशाण करायचे. आता इथे किती अंतर आले? 2.25 आणि 1 पॉईंट. इथे सुद्धा 2.25 आणि 1 पॉईंटवरती हे माप टाकायचे. म्हणजे असे निशाण करून घ्यायचे. त्यामुळे आपली ही जी लाईन आहे ती क्रॉसमध्ये नाही जाणार. तुम्हाला जर ह्या कटोरी ब्लाऊजची जास्त माहिती पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला ह्या कटोरी ब्लाऊजविषयी ऑनलाईन क्लास करायचा असेल त्याची लिंकसुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आता ही झाली आपली क्रॉस पट्टीचे माप आपण इथे काढलेले आहे. आता इथे ह्या लाईनवरती कटोरीचे माप आपल्याला इथे टाकायचे आहे. आता कटोरीचे माप काढण्यासाठी इथे मेन छातीच्या गोलाईचा 6वा भाग टाकायचा असतो. म्हणजे मेन छातीची गोलाई आहे 42 भागिले 6 जर आपण केले तर इथे 7 उत्तर येईल. तर पण त्यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे, म्हणजे 6.5ची आपल्याला कटोरी करायची आहे. म्हणजे 6.50 वरती एक असे निशाण करायचे आहे. आता इथे सुद्धा मी 6.50 हे अंतर घेतले आणि ह्या टक्स पॉईंटच्या लाईनमध्ये 6.50 वरती एक असे निशाण करून घ्यायचे आहे. आता इथे कटोरीचे माप टाकले. इथून 3 इंच वर अशी इथून एक अशी सरळ लाईन करायची 3 इंच वर. आता नंतर इथून 0.25 असे आतमध्ये मार्किंग करायची आहे. नंतर ही जी आहे ह्या गळ्याच्या गोलाईपासून इथून आपण इथे 5 इंच अंतर घेतले आणि एक हा 1 पॉईंट आणि एक हे इथे ह्या कटोरीच्या मापापर्यंत इथे गोलाईचा आकार टाकायचा आहे. म्हणजेच कटोरीचा आकार इथे आपल्याला टाकायचा आहे. आता ही स्केल आहे. ह्या स्केलने तुम्ही इथे कटोरीचा आकार सहज आणि सोप्या पद्धतीने टाकू शकता. ही स्केल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एकामध्येच असे कटोरीचा आकार इथे असे एकदम टाकू शकता. तुम्ही असं हाताने सुद्धा टाकू शकता, पण ही स्केल जर असेल तर याने अगदी व्यवस्थित येईल. आता ही सर्व कटोरीची आपल्याला समोरील भागाची मार्किंग झाली आहे. आता ही सर्व मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हा जो फ्रंट असतो हा फ्रंट आपल्याला वेगळा कटिंग करायचा असतो आणि ही कटोरी आपल्याला वेगळी कटिंग करायची आणि ही क्रॉस पट्टी आहे ही सुद्धा आपल्याला वेगळी काढायची, म्हणजे आपला मागील भाग राहील. हे आपल्याला वेगवेगळे काढायचे असतात. याची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत.
हे सर्व तुम्ही माहिती त्यावर तुम्ही पाहू शकता. हे खाली मी आकृती यामध्ये समजून सांगितलेली आहे. म्हणजेच 42 मापाची आकृती आपल्याला कशा रीतीने काढायची असते, म्हणजे हे अशीच मार्किंग आपण कापडवरती सुद्धा करू शकतो. तर इथे आपण छातीच्या वरच्या गोळाचा कोणता भाग घेतला? 6वा भाग घेतलेला आहे. म्हणजेच आपण आर्महोलची लांबीची माप काढू शकतो. इथे आपण छातीच्या वरच्या गोलाईचा 5वा भाग घेतलेला आहे आणि इथे आपण 4था भाग टाकला आहे. आणि इथे आपण 1.50 हे शिलाई मार्जिन सोडलेली आहे. आणि इथून इथपर्यंत कमर गोलाईची माप टाकली आहे. आणि इथे मेन छातीच्या गोलाईचा 6वा भाग काढला आहे. आता ही सर्व झाले मेन छातीची गोलाई 42 मापाचा मागील भाग आणि समोरील हा कटोरी भाग कशा रीतीने मार्किंग करायचा असतो याची मी पूर्ण तुम्हाला ड्राफ्टिंग इथे सांगितलेली आहे.